चला मग आज उशीर न करताय ना व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या. तर आज खूप दिवसांनी वरती आले होते आणि पाऊस पण नव्हता. मस्त असं वातावरण होतं, स्वच्छ ऊन पडलेलं होतं आणि आजी धुणं वाळं घालत होत्या. मी खरं तर त्यांना धुणं वरती आणून द्यायलाच आले होते. हिंदवी पण त्यांची मदत करत होती. मी संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला. तर आईच्या कामातल्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांनी हिंदवी असे एवढे मोठे चॉकलेट आणले होते. तिथे काही आनंदाने नाचतच होती. आता चालल्या होत्या म्हणून मस्त असं घाम बिम पुसायचं काम चाललेलं होतं त्यांचं. चला मग त्यांनी आईंसाठी एवढं सारं खायला आणलेलं होतं. खजूर लाडू, कुकीज, टोस्ट आणि त्यांच्यासाठी चहा मस्त असा उकळत होता. त्यानंतर त्यांना चहा पण दिला आणि त्यांच्या नाश्त्यासाठी मी अशी मस्त अशी भेळ तयार केली. कारण की आईंचं खूप चाललेलं होतं. तर मैत्रिणी आल्यानंतर भेळ करायची. त्यासाठी मटकी भिजत घालून मस्त अशी भेळ केली. कारण की आई त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या पण करतात. नाही म्हणत होत्या करायचे सर्वनाश. मस्त भेळ दिल्यानंतर त्या पाहत होत्या आमच्या लग्नाची कॅसेट. त्यांना वेळ नव्हता, पण तेवढ्या वेळातच त्यांनी आमची कॅसेट पाहिली आणि जाताना मस्त असं हिंदवीला बाय करून गेल्या. चला मग तुमच्या घरी पण असे तुमचे ओळखीचे पाळखीचे आजारी काही झाल्यानंतर येतात का? त्यांना मस्त वाटे लावल्यानंतर जेव्हा आम्ही पालखी दर्शनाला गेलो होतो, तिथून आणलेला फुगा होता ना, तो हिंदवीने फोडला आणि त्याची मस्त अशी टोपी करून बसली होती. त्यानंतर मस्त मग आम्ही जेवण केलं. जेवणात फक्त घरी चपात्या आणि भाकर आणि थोडासा ठेचा केला तोच, आणि भाजी पार्सल होती. त्यानंतर आजीबाईंचं काय चाललेलं होतं काय माहिती. चला मग भेटूया अशाच मस्त